श्री भक्तिरूप महाराष्ट्र न्यूज चॅनल। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात विविध कामाची विकास निधी मंजूर, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी दिली। सोलापूर शहर 3 तारखेला त्यांचा यशस्वी दौऱ्यामध्ये आदरणीय दादांनी सोलापूर महानगरपालिकेच्या विकासाच्या भूमिकेतून सोलापूरचा सर्वांगीण विकास व्हावा, आदरणीय दादांनी भरभरून जो विकास निधी सोलापूर शहरासाठी दिलेला आहे त्याच्या संदर्भात थोडीशी माहिती या ठिकाणी मी सांगतो। सोलापूर शहराच्या बिकट पाणी संदर्भात ज्या त्रुटी आहेत, ज्या समस्या आहेत, त्या आदरणीय दादासाहेबांना आम्ही निदर्शनास शहराच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावावा म्हणून दुहेरी जलवाहिनीचा निधी आदरणीय दादासाहेबांनी 3 तारखेच्या बैठकीमध्ये प्रस्तावित। शहरातील उड्डाणपुलासाठी 60 कोटी रुपये आदरणीय दादासाहेबांनी पद्धतीनं सोलापूर महानगरपालिकेचं जे हुतात्मा स्मृती मंदिराच्या विकासासाठी 3.36 कोटी रुपयाचं निधीची तरतूद आदरणीय दादासाहेबांनी सोलापूर महानगरपालिकेमध्ये जो पाणी प्रकल्प आहे त्याला दुबार व तिबार दिवसामध्ये दुबार आणि तिबार पद्धतीचं त्याच्यासाठी देखील 3.56 कोटी रुपयाची तरतूद आदरणीय दादासाहेबांनी। सोलापूर शहरातील नाले विकसित करण्यासाठी जो पहिला हप्ता आहे 99.75 कोटी रुपयाचा पहिला हप्ता दादासाहेबांनी सोलापूर महानगरपालिकेमध्ये अमृत 2 या योजनेअंतर्गत पाणी नेता म्हणून 282 कोटी रुपयाच्या निधीच्या विकासाकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा बांधील आहे आणि त्याच्याच आदरणीय दादासाहेब 15 मार्च ते 31 मार्च पर्यंत लोकसभेचा आचारसंहिता लागते असं आम्हाला समजतंय, परंतु आदरणीय दादांनी संहितेच्या पूर्वी हा निधी सोलापूर महानगरपालिकेच्या विकासासाठी सोलापूर शहरातल्या तमाम हा निधी आचारसंहितेच्या पूर्वी वितरित करतो असं अभिवचन दादांनी केलं। राष्ट्रवादी पक्षाचा एक कार्यकर्ता त्याच पद्धतीनं एक सोलापूर शहरातील एक नागरिक या नात्यानं मी आदरणीय दादांचा मनापासून आभार मधील सोलापूर महानगरपालिका अखत्यारीत असलेला जो रामोडी UPC सेंटर आहे त्या ठिकाणी निदान आरोग्य शिबिर त्या ठिकाणी आयोजित केलं होतं। त्या शिबिरात देखील 4245 माता भगिनींनी त्या शिबिराचा लाभ घेतला। कार्यक्रमाला देखील आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, राष्ट्रवादी पक्षाचे प्रांताध्यक्ष खासदार महिला आयोगाच्या अध्यक्षा तथा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सौ रुपालीताई चांगलाधिकारी असतील आणि सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला उपस्थित। दादांनी आणि आदरणीय पदाधिकाऱ्यांनी त्यावेळी बहुमोल वेळ देखील आमच्या माता भगिनींना त्या शिबिरामध्ये लाभ मिळाला, त्याबद्दल मी दादांचाही देखील मनस्वी आभार व्यक्त करतो।